तर बालमित्रांनो, नवोदय परीक्षा तयारी विषय गणित घटक नैसर्गिक संख्या हा आपण आज पाहणार आहोत. नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या सुद्धा म्हणतात, तर इंग्रजीत त्याला नॅचरल नंबर असं म्हणतात. आता नेमकं नैसर्गिक संख्या काय भानगडे ह्या आज आपण पाहणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की फार पूर्वी म्हणजे लाखो वर्षापूर्वी आजचा जसा माणूस आहे, आजच्यासारखा माणूस पूर्वी नव्हता. तर पूर्वीचा माणूस हा गुहेमध्ये, झाडाखाली, असा जंगलामध्ये राहत असायचा. त्यावेळी गाव वगैरे असे काही नव्हतं आणि जंगलामधील कंदमुळे, फळे, तसेच प्राण्यांची शिकार करणे याच्यावरच तो आपलं पोट भरत असे. मग त्याला दररोज उठलं की एकच काम, रानात जायचं, शिकार करायची, कंदमुळं गोळा करायची आणि आपलं पोट भरायचं. पण आता मनुष्य हा बुद्धिमान प्राणी असल्यामुळं काय झालं की त्याला एक कल्पना सुचली की आपण कधी कधी आपल्याला शिकार मिळत नाही, आणि शिकार नाही मिळाली की आपलं पोट भरत नाही, आपल्याला उपाशी राहावं लागतं. मग यापेक्षा जर आपण काही प्राणी पाळले तर, म्हणजे जसं काही गाय, बैल, म्हैस, कोंबड्या, म्हणजे यांच्यापासून आपल्याला हवे तेव्हा दूध, अंडी आणि मांस हे आपलं वेळच्या वेळी मिळत जाईल आणि उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. म्हणून माणसानं याच कल्पनेतून काही प्राणी आपल्यासोबत पाळायला सुरुवात केली. मग आता आजच्या नैसर्गिक संख्या या घटकासाठी आपण असं समजू की माणसाने मेंढ्या पाळायला सुरुवात केली. आता मेंढ्या पाळायला सुरुवात केली तर तेव्हा काही असे गोठे वगैरे नव्हते, तर माणसाने त्या मेंढ्या एका असं लाकडांचं वाडगा वळून त्या वाडग्यामध्ये ठेवायचा तो मेंढ्या, आणि स्वतः अशा गवताच्या पासून बनवलेल्या घरामध्ये राहायचा. मग ह्या मेंढ्या तो दररोज रानामध्ये चरायला न्यायचा. आता रानामध्ये चरायला नेल्यानंतर काय व्हायचं की नेलेल्या मेंढ्या, म्हणजे जेवढ्या मेंढ्या तो घेऊन जात असेल तेवढ्याच मेंढ्या काही वापस येत नसत, कारण त्या मेंढ्यांची वाघ, लांडगे असे प्राणी त्यांची शिकार करत. मग नेमक्या आपल्याजवळच्या मेंढ्या किती कमी झाल्या आणि किती जास्त झाल्या याचं काही त्याला गणित लागत नसे. त्याचं कारण काय, त्याला काही उजळणी माहिती नव्हती, त्याच्यामुळं त्याला ते मोजता येत नसत. मग त्याने एक शक्कल लढवली, म्हणजे त्याच्या डोक्यात एक कल्पना आली की आपण असं करू, गणित तर माहीत नाही, म्हणून त्याने काय केलं की त्याने ज्या दगडांच्या पासून ज्या कुऱ्हाडी वगैरे असे काही बनवलेले असतील हत्यारं, त्या हत्याराच्या सहाय्यानं म्हणा किंवा आणीदार दगडानं म्हणा, अणकुचीदार दगडानं, त्याने एक मेंढी जेव्हा सकाळी तो मेंढ्या चरायला घेऊन जात असे तेव्हा वाडग्याच्या बाहेर एक मेंढी काढायचा. एक मेंढी काढली की अशा एखाद्या झाडावर तो एक रेष ओढायचा. नंतर दुसरी मेंढी काढली की दुसरी रेष ओढायचा. तिसरी मेंढी काढली की तिसरी रेष ओढायचा. अशा प्रकारे एक 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 मेंढी जशी जशी तो बाहेर काढेल तसतशा तो झाडांच्या खोडावर किंवा मग मोठे मोठे झाडांची पानं जे असतात तशी पानं घेऊन त्या पानावर सुद्धा तो अशी रेषा मारू लागला. आणि मग संध्याकाळी काय व्हायचं, जेव्हा तो मेंढ्या घेऊन वापस यायचा तेव्हा एक एक मेंढी वाडग्यामध्ये सोडायचा आणि एक एक खून अशी तो खोडायचा. मग जसे जसे मेंढ्या जातील तशा तशा खुणा खोडत 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 तो राहायचा. आणि समजा शेवटी जरी कधी 3 खुणा शिल्लक राहिल्या, त्याचा अर्थ काय झाला की आज 3 मेंढ्या आपल्या कमी झाल्या. अशा प्रकारे त्यानं या निसर्गात आपल्या याचा वापर करून आपले काम भागवायला सुरुवात केली. पण काही दिवसानं
पुन्हा त्याच्या डोक्यात कल्पना आली काही माणसांच्या. तर त्या माणसाने काय केलं की या खुणा न ठेवता त्याला एक आकार दिला. जसं उदाहरणार्थ पहिल्या खुणाला त्यानं 1 म्हटलं, दुसऱ्या खुणाला त्यानं 2 म्हटलं, तिसऱ्या खुणाला त्याने 3 म्हटलं. असं करत 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 त्याने काय काय तयार केली? उजळणी तयार केली. 1 2 3 4 5 अशी उजळणी तयार करत तो गेला. आणि मग त्याला मेंढ्या मोजणं सोपं होऊन गेलं. मग माणसांना एवढा आनंद झाला की काही खोपड्यावरचे माणसं तर नाचायलाच लागले की अरे त्या आंब्याजवळच्या खोपडीवरच्या माणसानं म्हणे अंक तयार केले. आता त्यानं मेंढ्या त्याच्या गायब व्हायचं कामच राहिलं नाही. मग त्यांच्यात एवढा जल्लोष निर्माण झाला की मग या उजळणीचा या खोपडीवाल्या माणसानं ती शोधली, तर या खोपडीवाल्या माणसानं ती समजून घेतली आणि तो पण ती वापरायला लागला. मग असं करता 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 सगळीकडे ते उजळणी सुरू झाली. आता तसंच करता करता आज आपण पण तेच एक दोन म्हणतो, तीच उजळणी वापरतो. मग आता पहा, ही जी उजळणी निर्माण झाली ती कशी निर्माण झाली? तर ती झाडांच्या खोडांवर, पानांवर. मग तो काय नेहमी खुणाच न मारत नसे, तर कधी कधी कोणी एखाद्या झोपडीवाला दगड पण घेत असेल, छोटे छोटे दगड. एक मेंढी गेली की एक दगड, दुसरी मेंढी गेली की दुसरे दगड. अशा तो वेगवेगळ्या पद्धतीनं निसर्गातल्या वस्तूंचा वापर करून, जसे झाडाचं खोड, झाडाचं पान, दगड अशा, किंवा एखाद्या झाडाच्या फळांच्या बिया, असं वापरून तो ही उजळणी तयार करू लागला. आणि ही उजळणी तयार झाली, ही झाली निसर्गाच्या सानिध्यात झाडं, पानं, फुलं, दगड यासारख्या वस्तू वापरून. आणि म्हणूनच हे सगळे निसर्गाचा भाग आहे. जसं झाड, पान, फूल हे सगळे निसर्गाचा भाग आहे. म्हणून ह्यो निसर्गाचा भाग आहे आणि याच्याच सानिध्यात ही उजळणी तयार झाली. म्हणून या संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात. आणि ह्या नैसर्गिक संख्या मोजण्यासाठी वापरतात, म्हणून याला मोज संख्या देखील म्हणतात. अशा पद्धतीनं ही नैसर्गिक संख्यांची निर्मिती झाली. तर या नैसर्गिक संख्यांना इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर असं म्हणतात. म्हणून नैसर्गिक संख्यांना n या अक्षरानं सुद्धा ओळखलं जातं. मग नैसर्गिक संख्यांचा गट हा n या अक्षरानं ओळखतात. आता याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की नैसर्गिक संख्या ज्या निर्माण झाल्या, तर सर्वात अगोदर कोणती संख्या निर्माण झाली? तर सर्वात अगोदर निर्माण झाली 1. म्हणून सगळ्यात छोटी नैसर्गिक संख्या किती झाली? 1. बरोबर. आणि आता सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येते का? नाही सांगता येत. म्हणजे आता 1 5 6 7 8 1000 लाख इकडं समोर कितीही असू शकते. म्हणून सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. मग समजलं तुम्हाला? नैसर्गिक संख्या या कुठून सुरू होतात? 1 2 3. आणि सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. समजलं? मग याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण संख्या म्हणजे काय ते पाहणार आहोत आणि त्या कशा निर्माण झाल्या.